नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे। तर 3 साल काढलेले बटाटे घ्यायचे, त्याला आपल्याला ना किसून घ्यायचे। तर हे बघा, त्याला असा जाडसर किसून घ्यायचं आहे आणि मग त्याला पाण्यामध्ये टाकायचं आपल्याला बटाट्याला। हे बघा, असा व्यवस्थित स्वच्छ धुवायचं आहे आणि मग याच्यातलं पाणी आपल्याला संपूर्ण पाणी जे आहे ना ते काढून टाकायचं आहे। तर हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं की याच्यामध्ये ना अजिबात पाणी नाही पाहिजे, एकदम कोरडं पाहिजे बघा हे। आता त्याच्यामध्ये आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा असा लांबसर स्लाइसमध्ये कट केलेला टाकून घ्यायचा आहे। 3 हिरव्या मिरच्या आहेत, एकदम बारीक कट केलेल्या आहेत। थोड्याशा तिखट घ्या। इथे कोथिंबीर माझ्याकडे खूप सारी कोथिंबीर घ्यायची आपल्याला। थोडंसं आहे ना मोठं भांडं घेऊ, कारण याच्यात ना मिक्स नाही करता येणार आपल्याला हे। 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे त्याच्यात। 1 चमचा पेरी पेरी मसाला, हा कुठल्याही किराणा दुकानात मिळून जाईल तुम्हाला। आणि 1 चमचा पास्ता स्पाइस मिक्स। थोडासा ना कांदा लसूण मसाला टाका, 1 चमचा, मस्त टेस्ट येते त्याने। थोडीशी काश्मीरी मिर्च पावडर, फक्त कलर येण्यासाठी, खूप तिखट नसते ही। अर्धा चमचा धने पावडर टाकायची आहे आणि एकदम थोडंसं मीठ, अगदीच चवीपुरतं। आता याला ना व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, ठीक आहे। सगळं एकजीव झालं पाहिजे ते। पेरी पेरी मसाला जो आहे ना तो स्किप करू नका बरं का, त्यानेच खरी चव येणार याला, एकदम जबरदस्त। तर हे बघा, आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर हे बघा, आता सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस तुम्हाला दाखवतो। तर इथे माझ्याकडे रात्रीचं जे उरलेलं कणिक होतं ना त्याच्या मी चपात्या लाटून घेतलेल्या आहेत, ठीक आहे। आणि त्या कच्च्याच आहे बरं का, किंवा तुम्ही याच्याऐवजी फ्रेश कणिक जरी मळलं ना तरी काय प्रॉब्लेम नाही आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे मिश्रण जे आहे ना बटाट्याचं, हे आपल्याला त्याच्यावरती ना असं पसरून टाकायचं आहे, ठीक आहे। हे बघा, आणि एकदम काठोकाठ नका लावू बरं का, थोडीशी जागा आहे ना आजूबाजूला राहू द्या त्याला। आता त्याच्यावरती हे दुसरं चपाती जी आपली ती अशी झाकायची, ठेवायची आहे। केचप टाकायचं आहे त्याच्यावरती, पसरून घेऊ सगळ्या बाजूला। आता त्याच्यावरती आपली तिसरी चपाती आपल्याला झाकायची आणि चपात्या आहे ना थोड्याशा जाडसर लाटा बरं का, खूप पातळ नका लाटू। परत हे बटाट्याचं मिश्रण आपल्याला त्याच्यावरती लावायचं आहे। आता चौथ्या चपातीनं त्याला आपल्याला असं झाकून घ्यायचं आहे आणि या किनार जे आहेत ना हे आता आपल्याला दाबून घ्यायचे आहेत, ठीक आहे। हे बघा, म्हणजे सील पॅक करून घ्यायचं आहे ते, हे अशा पद्धतीनं। आता एक स्टीमर घ्या किंवा इडलीचं भांडं घ्या, त्याच्यामध्ये पाणी गरम करून घ्या आणि हे जाळीदार स्टीमर असतं ना हे आपल्याला त्याच्यावर ठेवायचं आहे। तेल लावून घ्यायचं आहे त्याला सगळ्या बाजूला आणि आता आपल्याला हे स्टीमरमध्ये ठेवून घ्यायचं आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, ही स्टेप थोडी अवघड आहे, त्याच्यामुळेच म्हटलं मी चपाती जी तुम्ही लाटाल ना ती थोडीशी जाड राहू द्या, म्हणजे ती फाटणार वगैरे काहीच नाही। आता स्टीमरचं झाकण लावायचं आहे आणि 10 मिनिटं मीडियम टेम्परेचरवर आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे। हे बघा, बरोबर 10 मिनिटं झालेले आहेत। आता गॅस बंद करायचा, ह्याला बाहेर काढायचं आणि पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं बरं का। तर हे बघा, आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आपण याला तेल लावल्यामुळं ना हे चिटकत पण नाही खाली, आणि थंड झाल्यानंतर ना एकदम अलगद हे निघून जातं। आता आपल्याला काय करायचं, ह्याला ना कट करून घ्यायचे। हे बघा, स्टफिंग बघा, अजिबात चपाती वगैरे कुठेही ब्रेक झालेली नाही आहे। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये आपल्याला बेसन घ्यायचे। एक बेसन जवळपास 6 ते 7 चमचे घ्या आणि 4 चमचे आपल्याला तांदळाचं पीठ त्याच्यात टाकायचं आहे। तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मक्याचं पीठ पण वापरू शकता। त्याच्यामध्ये आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे त्याच्यात, एकाच वेळेस खूप सारं नका टाकू। आणि एक त्याचं बॅटर तयार करून घेऊ आपण। पातळसर किंवा घट्टसर नको आहे बरं का, मीडियम कन्सिस्टन्सी राहू द्या बॅटरची। तर बघा, आपलं बॅटर आता रेडी झालेलं आहे, हे इतकं घट्टसर पाहिजे, ठीक आहे। आणि आता एक पीस घ्यायचा, त्याला असा बॅटरमध्ये डीप करायचा आणि वरून पण हे सगळं बेसनाचं आणि तांदळाचं पिठाचं कोटिंग त्याला लावून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने। आणि काटा चमचा वापरायचा, ठीक आहे, त्याला उचलताना हे असा काटा चमचा वापरायचा।
आणि तेल गरम झालं की तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे. मीडियम टेम्परेचरवर एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला यांना दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचे. तर बघा, दोन्ही बाजूने 2.5 ते 3 मिनिटं मी छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत. आता यांना एका टिश्यू पेपरवर काढायचं आहे, म्हणजे त्याच्यातलं एक्स्ट्राचं तेल निघून जातं. तर हे बघा, एकदम क्रंची कुरकुरीत असा आपला नाश्ता. याला तुम्ही टोमॅटो चटणी, हिरवी चटणी कशासोबतही याचा आस्वाद घेऊ शकता. तर एक नंबर असा टेस्टी नाश्ता. नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल.